हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण गरमागरम अशी चमचमीत भरलेल्या वांग्याची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतले आहेत, जे असे तव्यावर बिना तेलाचे खरपूस भाजून घेतले आहेत. मंद आचेवर भाजून घ्या, म्हणजे ते छान खरपूस भाजले जातील. आता तुम्ही वांगे चिरून घ्या. वांगे असे वरच्या साईडनं 2 स्लिट पाडून घ्या आणि चेक करा आतून काही कीड वगैरे तर नाहीये. आणि नंतर ते पाण्यामध्ये टाकून ठेवा, म्हणजे ती आतून काळी पडणार नाही. तुम्हाला वांगी जशी पाहिजे तशी यूज करू शकता, जसे जांभळी वांगी, छोटी छोटी बिना बियांची, आणि काटेरी वांगी असली तर खूपच छान त्याची भाजी होते. अशा प्रकारे सर्व वांग्यांना वरून चिरा पाडून घ्या. पूर्ण शेवटपर्यंत कापू नका. आता आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. आता जे शेंगदाणे आपण भाजून ठेवले होते त्याचा असा बारीक कूट तयार करून घेतलाय. तो 3 ते 4 चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घाला. त्यानंतर 2 चमचे खोबऱ्याचा खीस घाला. जर तुम्ही ओलं खोबरं वापरत असाल तर ओलं खोबरं सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड आणि 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घातला आहे. माझ्या गरम मसाल्यामध्ये लाल तिखट असल्यामुळे मी वेगळं असं लाल तिखट घातलं नाही. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला. आता हे सर्व हाताने छान मिक्स करा. आता आपण चिरून ठेवलेली जी वांगी आहेत त्यामध्ये हे सर्व स्टफिंग छान दाबून दाबून भरूया. जर तुम्हाला जांभळी वांगी आणि काटेरी वांगी भेटली तर त्याचा वापर करा. त्याची भाजी आणखी छान स्वादिष्ट होते. अशा प्रकारे छान दाबून दाबून हे स्टफिंग त्यामध्ये भरून घ्या. इथे तुम्हाला पाहिजे तर सर्व कांदे खिसून सुद्धा घेऊ शकता, पण खिसल्यामुळे त्याला पाणी जास्त सुटतंय, म्हणून कांदा बारीक कापून घेतला तर सोयीचे पडते. तुम्ही जर भाजीमध्ये थोडासा गोडपणा तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजवर तुम्ही थोडस साखर किंवा गूळ सुद्धा घालू शकता. असे सर्व वांगे मसाल्याने चांगले भरून घ्या आणि एका साईडला ठेवून द्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अशा प्रकारे मी सर्व वांगे भरून घेतले आहेत आणि हा जो उरलेला मसाला आहे तो आपण नंतर यूज करणार आहोत. आता तेल तापत ठेवा. त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला आणि थोडेसे हिंग घाला. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो सुद्धा या स्टेजवर घाला. आता हे भरून ठेवलेले वांगी गरम तेलामध्ये हळूवार सोडा. पसरट कढई असले तर फारच चांगलं होईल. वांगे हळूवार सोडा, नाहीतर तेल हातावर उडेल.
आता हे मसाला भरलेले वांगे तेलामध्ये छान फ्राय करून घ्या. 2-4 मिनिटे तेलामध्ये त्याला परतून घ्या. त्यानंतर हा उरलेला मसाला त्यावर घाला. आता हा मसाला सुद्धा तेलामध्ये परतून घ्या. वांगे चिरता चिरता काही वांगे माझ्याच्याने पूर्ण चिरले गेले, ते सुद्धा मी आता त्यामध्ये घालत आहे. आता हे सर्व तेलामध्ये फ्राय करा. 3-4 मिनिटे लागतील. सुरुवातीला तेलामध्ये फ्राय केल्यामुळे भाजी आणखी छान चवदार बनते. आता यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालूया. मी 1 ग्लास पाणी वापरला आहे. शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केल्यामुळे भाजीला तुम्हाला असा रंग दिसणार नाही, पांढरी भाजी झाली असं वाटेल. भाजीला उकळी आली की भाजीवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर 10 ते 15 मिनिट शिजू द्या. बघा आपली भाजी छान शिजून तयार झाली आहे आणि बघा शिजल्यानंतर त्याला रंग सुद्धा आला आहे. सुरुवातीला वाटते की किती पांढरी फटक भाजी झाली आहे, पण नंतर भाजीला रंग सुटतो. तर अशी ही गरमागरम भाजी आता आपण सर्व करूया. ही भाजी तुम्ही चपाती सोबत, पराठा सोबत, फुलक्यांसोबत किंवा पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता. माझ्या घरी तर अशी भरलेल्या वांग्याची भाजी खूपच आवडते. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? नक्की बनवून बघा तुम्ही. भाजी सोबत खाण्यासाठी मी थोडी मेथीची भाजी घेतली आहे. ताजी ताजी भाजी छान मिळाली होती. तर अशी मेथीची भाजी छान धुवून सोबत तोंडी लावू शकता किंवा तुम्ही त्याचा घोळाना सुद्धा बनवू शकता. मी एक पातीचा कांदा घेतलाय, पांढरा भाग, आणि नंतर त्याची पात सुद्धा घेतली आहे. घोळाना म्हणजेच मेथी, थोडासा कांदा, थोडीशी टोमॅटो, हे सगळं नंतर हाताने कुस्करून घ्यायचं. वरून थोडं मीठ आणि थोडंसं तिखट घालायचं आणि तोंडी लावायला असा घोळाना तयार होतो. आम्ही त्याला घोळाना म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते प्लीज मला कळवा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.